नमस्कार, मी श्रीकांत उमटीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. राजमाता जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन. आणि नेमकी ही आजची तारीख आहे. 1000 वर्षांपूर्वी सोमनाथच्या मंदिरावरती मोहम्मद गझनीचं आक्रमण झालं होतं. मंदिर तोडलं गेलं. काय सगळा इतिहास आहे. त्याला 1000 पूर्ण होत आहेत वर्ष. आणि त्या निमित्तानं स्वाभिमान पर्व नावाचं एक वेगळं अभियान त्या ठिकाणी चालवलं जाते. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे, तुम्हाला माहिती. आणि याच वेळेस नेमकं बांगलादेशमध्ये तारिक रहमान, बेगम खालिदा जिया, तिथल्या ज्या पंतप्रधान होत्या, ज्यांचं निधन झालं नुकतंच, त्यांचे चिरंजीव ते बांगलादेशमध्ये परतलेले आहेत. बांगलादेश नॅशनल पार्टी BNP, त्यांच्या पक्षाचे ते आता रीतसर अध्यक्ष आहेत, पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. आणि फेब्रुवारी महिन्यात त्या ठिकाणी निवडणुका होत आहेत. तुम्हाला वाटेल की ह्या तीनचा काय संबंध? सोमनाथचं मंदिर उद्ध्वस्त करणारा मोहम्मद गझनी, राजमाता जिजाऊ आणि आता बांगलादेशची परिस्थिती. मला स्वतःला या योगायोगाचं आश्चर्य वाटलं व्हिडिओ करायचा म्हणून जेव्हा विचार करत होतो. माँसाहेब जिजाबाई या अतिशय संपन्न अशा घरातल्या, यादवांच्या कुळातल्या, त्या ज्या यादवांचं देवगिरीवरती राज्य होतं आणि त्याचा पाडाव करून ज्या पद्धतीचे नंतर अतिक्रमणाची परंपरा सुरू झाली 700-800 वर्ष, त्याच्या आधी मोहम्मद गझनीनं सोमनाथचं मंदिर उद्ध्वस्त केलेलं होतं. आणि जिजाबाई सारख्या एका त्या सिंदखेड राजाला जन्मलेल्या लखुजी जाधवाच्या ह्या कन्येला बाकीच्या सर्वसामान्य उच्च कुलीन, उच्च घराण्यातल्या मुलीसारखं कुठंतरी सरदार दरकदाराच्या घरी जाऊन पडावं, आयुष्यभर सोन्या मोत्याचे दागिने अंगावरती मिरवावेत आणि जे काही आपलं छोटंसं मांडलिकत्व, कारण की बाकी सुलतानांच्याच पदरी नोकऱ्या करायच्या, ते अभिमानानं मिरवावं. हे काहीही न करता ही बाई जिद्दीनं प्रत्यक्ष शहाजीराजे बेंगलोरला असतानाही आपल्या छोट्या पोराला आपला मोठा पोरगा कनकगिरीच्या वेढ्यामध्ये अफजल खानाने मारलेला असताना, शिवाजी महाराजांचे मोठे बंधू, त्यांचे नाव संभाजीच होतं आणि त्यांना अफजल खानानं कनकगिरीच्या किल्ल्याच्या वेढ्यामध्ये असंच कपट्यानं मारलेलं. हे सगळं डोक्यात ठेवून ही स्त्री मोठ्या धैर्यानं आपल्या लहान पोराला, तो 2 नंबरचा मुलगा, खरं तर आपल्याकडे सगळं 1 नंबरच्या मुलाला असतं ना. जिजाबाई माँसाहेबांची बंडखोरीच लक्षात येत नाही बऱ्याच जणांची. शिवाजी महाराजांचं मोठेपण तर प्रश्नच नाही, त्याच्याबद्दल काय बोलायचं, युगकर्ते होते. पण त्यांची जी घडली सगळी मूस, ती कोण होती? ज्या मुशीतून महाराज घडले ती कोण होती? ही बाई जेव्हा शिवनेरीच्या किल्ल्यावरती बाळंतपणाला जाते, माहेरी जात नाही, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे त्यावेळेसच्या सगळ्या धामधुमीच्या काळामध्ये स्त्रियांच्या नावाची जी जहागीर असायची तिच्यावर हल्ला करायचा नाही, असा एक अलिखित नियम. मग ती महेश्वर सारखी स्वतः अहिल्याबाईंची जहागीर असो, त्यांच्या सासूकडून त्यांना मिळालेली. सुरत ही औरंगजेबाच्या बहिणीच्या नावाची जहागीर होती, म्हणून त्याच्यावरती हल्ला होणार नाही ही कल्पना होती. महाराजांनी ते नंतर मोडून काढलं, गोष्ट वेगळी. त्याच पद्धतीनं शिवनेरी ही बाईंची, जिजाबाई माँसाहेबांच्या नावाची जहागीर होती. आणि त्या ठिकाणी ह्या निदान धामधुमीचं आपल्याला हे झळ पोचणार नाही, म्हणून बाळंतपणाच्या काळामध्ये जिजाऊ माँसाहेब तिथं होत्या. शिवाजी महाराजांना जन्म देणे, शिवाजी महाराजांना वाढवणे, हे सगळं जो सुरुवातीचा आणि शिवाजी महाराज होईपर्यंतचा जवळपास 25-1 वर्षाचा कालखंड आहे, 25-30 वर्षाचा कालखंड आहे. शिवाजी महाराजांना पूर्णपणे पकड स्वराज्याची येईपर्यंत त्याचा सगळा जो पाया भरत होता, त्या बाईचं नाव जिजाबाई आहे. आणि हे कुठल्या पार्श्वभूमीवरती की तिनं स्वतः त्या सगळ्या दरबारी राजकारणात आपल्या भावाचा, आपल्या इकडे धीराचा, हे सगळे मृत्यू प्रत्यक्ष दौलताबादच्या किल्ल्यावरती राजदरबारात बघितलेले आहेत. हाडवैर असल्यासारखं आपलं सासर आणि आपलं माहेर एकमेकांशी लढताना बघितलेले, परकीय असलेल्या आक्रमकांच्या पदरी राहून गुलाम बनून. म्हणजे त्या गझनीपासून सुरू झालेली गोष्ट सगळी जी जिजाबाईंना स्पष्टपणे दिसते, आणि त्याच्या विरोधामध्ये एक बाई ठामपणे, सासरचा आधार नाही कारण की त्यांचं भांडणच चालू आहे, स्वतः शहाजीराजे तिकडे अडकलेले आहेत बेंगलोरला, माहेरचं तर बोलचालच सगळी तुटलेली आहे. आणि ती ठामपणे आपल्या नावावर असलेल्या जहागिरीमध्ये शिवनेरीला जाते, महाराजांना जन्म देते आणि पुढचा सगळा इतिहास आहे.
म्हणजे जिजाबाई महासाहेबांची ही जी बंडखोरी, काळ ओळखण्याची, काळाची पुढची नुसती दिशा ओळखणे नसे, काळाची दिशा ठरवण्याची वृत्ती, इथून पुढचं जे काही सगळं राजकारण असेल ते वेगळं असेल. ह्याचं जे काही बीज रोवल्या गेलेलं आहे ना, ते स्वतः प्रत्यक्ष जिजाऊ महासाहेबांच्या कृतीतून आहे. ज्या ताकदीनं, ज्या धैर्यानं स्वराज्याचं निर्माण झालं, ते स्वराज्य टिकवण्यासाठी आणि अगदी महाराजांच्या शेवटचे काही फक्त म्हणजे जिजाबाई महासाहेब गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचं आयुष्य फार थोडं आहे. अगदी महाराज जेव्हा आग्र्यावर होते तेव्हा सुद्धा संपूर्ण राज्यांची, गडकोटांची अतिशय चोख अशी व्यवस्था जिजाऊ महासाहेबांनी पाहिलेली होती. ही त्यांचं जे कर्तृत्व आहे ते ध्यानात घेतलं जात नाही. महम्मद गझनीनी ज्या पद्धतीने अत्याचार करण्याचं एक वाट मोकळी करून दिली आणि त्याच्यावरती ठामपणे उभी राहिलेली पहिली जी स्त्री असेल, की जी प्रत्यक्ष लढताना दिसत नाही, तिच्या हातातलं शस्त्र दिसत नाही, पण जो एक विचाराचं शस्त्र तिनं हातात घेऊन ठेवलेलं होतं, ती म्हणजे माँसाहेब जिजाऊ. आणि मी आताच्या बांगलादेशपाशी ते का नेऊन जोडतो. सगळ्यांना असं वाटत होतं की इस्लाम अतिक्रमण करतो, त्यांच्यामध्ये कशा पद्धतीची एकी आहे. भारताचे तुकडे झाल्याच्या नंतर ते सगळे कट्टरपंथी इस्लामी खदाखदा हसले होते की आम्ही कसं हे करून दाखवलं. आणि 25 वर्षामध्ये 1947ला फाळणी झालेली आणि 71मध्ये बांगलादेशची निर्मिती झालेली. महम्मद गझनी, त्याच्यानंतर जिजाबाईंनी त्या सगळ्या रस्त्यामध्ये अडथळा बनून एक विचाराचं शस्त्र घेऊन उभं राहणं. आणि त्याच्या पुढची दिशा अशी आहे की फाळणी तर झाली. फाळणी झाल्याच्या नंतर सगळ्यांना जे वाटतं तसं न होता पाकिस्तानचे 2 तुकडे जे पडले, जे धर्माच्या आधारावरती ज्यांनी वेगळा पाकिस्तान मागितलेला होता, त्यांना स्वतः चपराक प्रत्यक्ष त्यांच्या धर्मियांनी दिली. पाकिस्तान आणि बांगलादेश धर्माच्या प्रश्नावरती वेगळे नव्हते झाले, भाषेच्या आणि संस्कृतीच्या प्रश्नावरती वेगळे झाले होते. ही सगळ्यात मोठी थप्पड कट्टरपंथी इस्लामला 1971ला बांगलादेशच्या निर्मितीने प्रत्यक्षामध्ये बसलेली होती. आणि त्याची पाळंमुळं परत जिजाऊ महासाहेबांच्या स्वराज्याच्या जी प्रेरणा आहे त्याच्यामध्ये येते. आमचं राज्य, आमची भाषा, आमचे लोक हे जास्त महत्त्वाचे आहेत बाकीच्या कशापेक्षा. हे जे आहे बांगला भाषा, आपले लोक, आपली संस्कृती हे बांगलादेश विसरू शकला नाही. ह्यांना वाटलं होतं की आपण त्याला इस्लाम केल्याच्या नंतर ते पूर्णपणे आपल्यासारखेच कट्टरपंथी होतील. अरे तेच काय, संपूर्ण भारतीय उपखंड ज्याच्यामध्ये पाकिस्तान आलं, ह्यांना सुद्धा बाहेरच्या मुस्लिमी देशांनी स्वतःच म्हणून आज पत्ता स्वीकारलेलं नाही. जिजाऊ महासाहेबांची ही स्वराज्याची जी प्रेरणा होती, आपल्या संस्कृतीची जी प्रेरणा होती, आपल्या भाषेची जी संदर्भात, कारण की नंतर महाराजांनी राजभाषा कोश तयार केला. सगळी राजव्यवहारातली ती जी फारसी आणि मोगली काळातली जी सगळी पदनामं होती ती उडवली आणि विशुद्ध अशी भारतीय परंपरेतली नावं दिली. ही राज्याभिषेकाच्या वेळेसची गोष्ट जेव्हा जिजाऊ महासाहेब हयात होत्या. बांगलादेशनी भाषेच्या प्रश्नावरती, स्थानिक संस्कृतीच्या प्रश्नावरती जेव्हा स्वतःचा वेगळा देश निर्माण केला आणि त्याला सगळ्यात जास्त मोठं पाठबळ कोणाचं असेल तर ते भारताचं होतं. आज जे काँग्रेसवाले टिमकी गाजवतात ना, ते स्वतःच तोंडानं कबूल करतात की इंदिरा गांधींनी बांगलादेश कसा निर्माण केला. अगदी बरोबर आहे, त्यांना श्रेय द्यायचं ना. मग पुढचा त्याचा जे टप्पा असतो, बांगलादेश का वेगळा झाला, मग पाकिस्तानमधले जे दुसरे जे हे ते वेगळे न होता, ते तर आता त्याच्यावरतीच वेगळे होण्याला बसलेले, ती गोष्ट वेगळी. बांगलादेश का वेगळा झाला, बांगलादेश ह्या मुद्द्यावरती वेगळा झाला. आणि आत्ताचा जो मी संदर्भ सांगतो आहे, बेगम खालिदा जिया, तिथल्या माजी पंतप्रधान ज्यांचं नुकतंच निधन झालं, पहिल्या स्त्री पंतप्रधान तिथल्या, आणि त्यांचे चिरंजीव आता तारिक रहमान त्यांचं नाव आहे, ते बांगलादेशमध्ये परतलेले. त्यांना त्या पक्षाच्या अध्यक्षपदी आता फेब्रुवारी महिन्यात तिथे निवडणूक आहेत. लोकशाहीचा मार्ग तुम्हाला का अवलंबावा वाटला? तिथल्या असलेल्या राष्ट्राध्यक्षाला, राष्ट्रप्रमुखाला, पंतप्रधानाला, शेख हसीना यांना तुम्ही हाकलून लावलं, अक्षरशः रस्त्यावर आणलं, त्यांची आंतरवस्त्र बिभत्स पद्धतीनं रस्त्यावरती नाचवली, हिंसाचार केला, त्यांना पळून भारतात आश्रय घ्यायला लागला. अजूनही त्या भारतात आहेत. आणि तिकडे तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतात अपरिहार्यपणे, तुम्हाला झुकावं लागतं. या नवीन व्यवस्थेमध्ये तुमची शरियाची व्यवस्था चालत नाही. या स्वतंत्र भारतामध्ये आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये असदुद्दीन ओवैसी सारखा असं वक्तव्य करतो की हिजाब पहननेवाली महिला महापौर बनेगी, पंतप्रधान बनेगी. आणि त्या ठिकाणी 2 पंतप्रधान झाल्यात, कोणीही हिजाब पहनत नव्हतं.
बेगम खालिदा जिया असो किंवा शेख हसीना असो. किती विरोधाभासी बघा. या स्वतंत्र भारतामध्ये त्यांच्या पक्षाचं काहीच एकूण सगळ्या भारतीय राजकीय ह्याच्यामध्ये अगदी खसखशी इतकं पण योगदान नाही, पण पत्रकारांना मीडियाला काहीतरी असं लागत असतं विरोधातलं, म्हणून त्याला मोठं केलं जातं. ते असं म्हणतात की आणि नुसती मुस्लिम महिला म्हणली असे तर गोष्ट वेगळी. प्रदीप सिंग यांनी फार छान व्हिडिओ केलाय, जरूर ऐका. हिजाब पहननेवाली असं म्हणलेले त्यांनी ते. आणि प्रत्यक्ष बांगलादेशामध्ये हिजाब जी न घालती अशी कोणी पंतप्रधान झाली नाही. ज्या झाल्या त्या हिजाब न घालणाऱ्या होत्या. म्हणजे किती विरोधाभासी बघा. काळावरती किंवा काळानं उगवलेला कसा सूड आहे. ज्या कट्टरपंथी इस्लामनी ज्या पद्धतीनं काफिरांच्या विरोधात जगभरामध्ये अतिशय क्रूर पद्धतीने त्यांच्या हत्या केल्या, त्यांच्यावरती हल्ले केले. 1000 वर्षाच्या नंतर मोहम्मद गझनी ज्यानं सोमनाथ लुटलं ते आणि त्याचे सगळे वंशज आणि त्यांच्या अवलादी कुठं आहेत आणि ज्यांना लुटलं होतं ते मंदिर प्रत्यक्षामध्ये आज परत डौलानं उभं आहे. केवळ तेच नव्हे, अयोध्येचं मंदिर उभं आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर झालेला आहे, तो निकाल लागल्याच्या नंतर उद्या ज्ञानवापी मस्जिदचा परिसर सुद्धा हिंदूंच्या ताब्यात येईल. मथुरेची गोष्ट आहे. बाकीचे नवीन हेच जाऊ द्या, नवीन मंदिर अक्षरधाम सारखे उभे राहिलेले आहेत. धार्मिक पर्यटन प्रचंड प्रमाणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण भारतात वाढलेलं आहे. हे काय सांगते? हे तुम्हाला कुठल्या हिंदू ग्रंथाचा ह्याचा आधार दिला तर पटणार नाही, म्हणून तुमचंच सांगतो. कुछ बात है कि हस्ती मिट्टी नहीं हमारी, सदियों से रहा है दुश्मन दौरे जहां हमारा. जिजाऊ मासाहेबांवरची ही आजची वसंतवाणी. जिजाऊ जिजाऊ अस्मिता प्रतीक करू कवतिक तिचे किती. जिजाऊ जिजाऊ केवळी पुण्याई शिवाजीची आई युग करती. जिजाऊ जिजाऊ गुणाचा गोडवा दिवाळी पाडवा जन्मतीचा. जिजाऊ जिजाऊ घडविते राजा तेज आले ओजा स्वराज्याचे. जिजाऊ जिजाऊ कायतीची झेप जन्माची घे खेप भूमितया. जिजाऊ जिजाऊ निर्मिते स्वराज्य पाहते सुराज्य सुज्ञपणे. कांत म्हणे साऱ्या विश्वाची माऊली लाभली सावली तिच्यामुळे, लाभली सावली तिच्यामुळे. जिजाऊ मासाहेबांसारखा स्वराज्य, आपली संस्कृती, आपली परंपरा ह्याचा सार्थ अभिमान बाळगणार आणि केवळ स्वराज्यच नव्हे ते सुराज्य व्हावं म्हणून स्वतः अखंडपणे एक राजा घडवून त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहण्याची जी वृत्ती आहे ती सनातन परंपरेची वृत्ती आहे. त्या वृत्तीला मोहम्मद गझनी सारखे कधीही पराभूत करू शकले नाहीत. ते स्वतः पराभूत झाले. विनोबा भावेंनी जशास तसे नावाचा शब्द वापरत असताना अंधाराशी प्रकाशाने लढायचे, तलवारीशी ढालीनं लढायचे, अज्ञानाशी ज्ञानाने लढायचे, अन्यायाशी न्यायाने लढायचे अशी संकल्पना मांडली होती. ती संकल्पना जिजाऊ मासाहेबांच्या प्रत्यक्ष शिकवणीतून समर्थपणे समोर येते. बांगलादेशलाही सुद्धा हा धडा घ्यावा लागलेला आहे की हे असे युनूस सारखे अमेरिकेच्या हातातले बाहुले बाजूला करून आपल्याला निवडणुका घ्याव्या लागतील आणि जो काही आपला नेता असेल तो निवडावा लागेल. म्हणून मला ते 3 बिंदू जोडावे वाटले. मोहम्मद गझनी, जिजाऊ मासाहेब आणि बांगलादेशची परिस्थिती. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज